नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जीके 2 फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. काही दिवसांपूर्वी झेडपीचं वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे आणि ग्रामसेवक, आरोग्य सेवकच्या तारखा ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. काही उमेदवार या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण तरी त्यांचं हॉल तिकीट डाउनलोड होत नाही. तर आपल्याला कमेंट्स आणि मेसेज आलेले आहेत की आमचं हॉल तिकीट डाउनलोड होत नाहीये किंवा काही प्रॉब्लेम आहे का. तर पहा मित्रांनो, अजून तुमचं प्रवेशपत्र जे आहे ते उपलब्ध झालेलं नाही. परीक्षेला आणखी वेळ आहे आणि IBPS जर आपण विचार केला, अगोदर हॉल तिकीट पहा. जे हॉल तिकीट तुमचं येणार आहे ते या पद्धतीचं असेल. राईट साईडला तुमचा फोटो असेल, त्याच्याबाद तुम्हाला एक फोटो आणखी चिटकवायचा आहे एक्स्ट्रामध्ये. जिथे रकाना दिलेला आहे फोटो चिटकवायचा त्याच्यावरती तुमच्या सेंटरची डिटेल असणार आहे आणि या बॉक्समध्ये तुमचं या ठिकाणी डेट सुद्धा मेन्शन आहे. म्हणजे संपूर्ण डिटेलमध्ये तुमचं हॉल तिकीट येणार आहे. पण वेळापत्रकाचं जर आपण पाहिलं तर वेळापत्रकानुसार 10 जून पासून परीक्षेला सुरुवात होत आहे. हेल्थ वर्करचा पेपर जो आहे तो अगोदर राहणार आहे, आरोग्य सेवक 40% आणि IBPS कंपनीचं जर पाहिलं तर IBPS कंपनी किमान 3, 5 किंवा 7 दिवस पूर्वी प्रवेशपत्र उपलब्ध करून देते. म्हणजे एवढ्या लवकर IBPSने अजून तरी प्रवेशपत्र उपलब्ध करून दिलेले नाही. किमान 7 दिवस, 5 दिवस, 3 दिवस यापैकी कधीही तुमचे प्रवेशपत्र हे येऊ शकतात. म्हणजे ते कधी येण्याची शक्यता आहे 3 तारखेच्या नंतरच तुम्हाला तुमचे प्रवेशपत्र हे दिसू शकतात. तर पहा, प्रवेशपत्र कशा पद्धतीने डाउनलोड करता येणार आहे. तर प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची प्रोसेस सुद्धा आपण पाहूया. तर पहा मित्रांनो, प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचं जर आपण पाहिलं तर लिंक सध्या उपलब्ध झालेली नाही, पण जेव्हा केव्हा लिंक उपलब्ध होईल त्यावेळेस तुमच्या समोर जे आहे ते असं इंटरफेस राहणार आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड कोण्या फॉर्ममध्ये तर तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये अगोदर डेट टाकायची आहे, त्यानंतर तुमचं जे महिना आहे जन्माचा तो टाकायचा आहे आणि नंतर जे इयर असेल ते 2 अंकामध्ये नमूद करायचं आहे. फक्त पूर्ण डेट ऑफ बर्थ टाकण्याची आवश्यकता नाही. इयर, फक्त इयरमध्ये तुम्हाला तुमचे शेवटचे वर्षाचे 2 अंक टाकावे लागतील. त्यानंतर पहा, जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे. कॅप्चा सेम टू सेम फिल करायचा आहे. कॅप्चा फिल केल्यानंतर ज्या लँग्वेजमध्ये तुम्हाला हॉल तिकीट हवं आहे त्याचं सुद्धा या ठिकाणी ऑप्शन उपलब्ध आहे. मराठीमध्ये हवं असल्यास मराठी आहे, इंग्लिशमध्ये हवं असल्यास इंग्लिशमध्ये आहे आणि जर लॉग इन बटनावर तुम्ही क्लिक केलं तर मग पुढे तुमचं हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड होणार आहे. खाली पहा, लॉग इन बटनाचा ऑप्शन राहणार आहे. लॉग इनवर क्लिक केल्याबरोबरच तुम्हाला सरळ प्रवेशपत्र उपलब्ध होतील आणि तुम्ही ते डाउनलोडही करू शकाल. पण सध्या तरी अजून ते उपलब्ध झालेले नाही. ज्यावेळेस उपलब्ध होणार आहे एकदम सोपी प्रोसेस आहे. आयडी आणि पासवर्ड जर तुम्ही विसरले असाल तर फॉरवर्डचं सुद्धा ऑप्शन असते खाली, त्यावर जाऊन तुम्ही तुमचा आयडी पासवर्ड हा चेक करू शकता किंवा तुमच्या मेलवर सुद्धा आलेला आहे. मेलमध्येही ऑल मेलमध्ये जाऊन सिलेक्शन करून तुम्ही तुमचा आयडी आणि जो पासवर्ड आहे तो रिकवर करू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण थांबूया. ही आहे संपूर्ण डाउनलोड करण्याची प्रोसेस. पण अजून तुमचं हॉल तिकीट आलेलं नाही. आल्यानंतर ही अशा पद्धतीचं तुमचं हॉल तिकीट असणार आहे.